पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील विवाहित महिला साहिली जाधव हिला देवदर्शनाच्या बहाण्याने कर्नाटकात नेऊन पती अक्षय जाधवनेच तिचा निर्घृण खून केल्याने बारामती हादरली असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली। सातारा जिल्हा रुग्णालयात एकाच महिन्यात दोनदा मृतदेहांची अदलाबदल झाल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांचे निलंबन करण्यात आले। महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचे 25 ते 30 आमदार लवकरच भाजपमध्ये विलीन होतील असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलाय। अमरावतीच्या रिद्धपूर येथे उड्डाणपुलाचा तराफा अंगावर कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेला कारणीभूत कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे। 1 एप्रिल पासून सरकारने शेती योजनांच्या नियमात बदल केला असून आवश्यक कागदपत्रे जमा न केल्यास शेतकऱ्यांना महाडीबीटीचे अनुदान मिळणे कठीण होणार आहे। कोकण रेल्वेच्या प्रवाशांची मागणी फेटाळत रत्नागिरी दिवा पॅसेंजर दादर पर्यंत नेण्यास रेल्वेने नकार दिला असून भविष्यात कोकण गाड्यांचे मार्ग बदलण्याचे संकेत दिले आहेत। राज्यभरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुमाकूळ घातला असून यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मिळकतींचा सर्व्हे होणार असून पुढील 1 वर्षात 7 गावांना पाणी देण्याचे नियोजन आहे। पुण्यात एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या तपासातून 76 जणांचा समावेश असलेले मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले असून पोलीस अधिक तपास करतायत। राज्यातील 54 प्रदूषित नद्यांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।